नमस्कार, मी अविनाश जाधव, मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष। मागील 3 तारखेपासून सतत माझ्या विरोधातली एक बातमी सर्व न्यूज चॅनलला दाखवली गेली आणि ती बातमी अशी होती की अविनाश जाधव यांनी 5 कोटीची खंडणी मागितली आणि ती तशाच प्रकारची बातमी ही सर्व न्यूज चॅनलला पाठवण्यात आली। दुसऱ्या दिवशी त्याचे सीसीटीव्ही फुटेज ज्याला आपण प्रूफ म्हणतो कोर्टात सादर करायचं ते मीडियापर्यंत पोहोचवण्यात आले। अशा अनेक गोष्टी करून माझ्या बाबतीमधलं एक खूप मोठं षडयंत्र हे उभं करण्याचं काम या मागच्या 2-3 दिवसात झालेलं आहे। आम्हाला सन्माननीय राजसाहेबांनी आदेश दिला होता आणि त्या आदेशाचं पालन करत मी प्रामाणिक कोकणामध्ये पक्षाचं काम करत होतो आणि 1 तारखेला फक्त मी इथे आलो कारण सन्माननीय राजसाहेबांनी आम्हाला सगळ्यांना हुतात्मा चौकात बोलवलं होतं आणि हुतात्मा चौकात बोलवल्यामुळे हुतात्मा चौकात साहेबांचा आदेश म्हणून आम्ही सगळे जमलो आणि त्यावेळेला वैभव नावाचा माझा एक मित्र आहे, त्याचा मला फोन आला आणि त्याने मला सांगितलं की दादा, मैं और मेरी वाइफ हमारे पार्टनर के पास हिसाब करने आए हैं और उन लोगों ने मुझे और मेरे वाइफ को पिछले 1-1.5-2 घंटे से लॉक करके रखा है और मेरी वाइफ बहुत पैनिक हो गई है, तो दादा आप मुझे मदत करो। आणि आपली सवय आहे की ताबडतोब मदतीला उभं राहायचं आणि ताबडतोब मी त्याला सांगितलं की तू 100 ला कॉल कर, मी तिथे पोहोचतोच। त्याला 100 ला कॉल करायला सांगितल्याच्या नंतर तिथले इन्स्पेक्टर आहेत वाघ, त्यांना मी स्वतः कॉल केला आणि मी त्यांना म्हटलं साहेब अशी घटना घडली, मी तिथे पोहोचतोय, तुम्ही पण पोचा। त्यावेळेला वाघ तिथे पोहोचले। वाघांच्या ऐवजी त्यांनी 100 ला कॉल केलं होतं, ते पोलीसवाले पोहोचले, आम्ही पोहोचलो, बघितलं तर खाली लॉक होता म्हणून तो लॉक मी उघडायला सांगितला, तर त्या पोलिसवाने बळजबरी करून तो लॉक उघडला। आम्ही वरती गेलो, वरती गेल्याच्या नंतर आतून त्या मुलीचा सतत मला आवाज येत होता की हमें बाहर निकालो आणि मी तो जो कोण शैलेश जैन आहे त्याच्या मुलाला म्हटलं की तुम्ही तो ओपन करा, तर तो माझ्याशी वाद घालायला लागला आणि त्या मुलीचा आवाज ऐकून मला सतत ते वाईट वाटत होतं आणि म्हणून मी त्याच्या कानाखाली मारली आणि मी त्याच्या कानाखाली मारली। ती कानाखाली मारली म्हणजे ती मी चुकीचं केलं असं माझं मतच नाहीये। जर एखादी मुलगी आतून ओरडत असेल मला बाहेर काढा आणि मी जर कानाखाली मारली तर ती चुकीची असेल, मला असं वाटतं असे गुन्हे घ्यायला मी नेहमी तयार आहे, मला काही प्रॉब्लेम नाही। पण त्याच्याबरोबर माझ्यावर एक खंडणीचा गुन्हा दाखल केला आणि तो खंडणीचा गुन्हा माझ्या जिवारी एवढा लागलाय की मला कळत नाही की हा खंडणीचा गुन्हा माझ्यावर दाखल का केला। त्याच्या आदल्या दिवशीची पण एक पार्श्वभूमी, हा वैभव 2 दिवसापूर्वी माझ्याकडे आला होता आणि मला म्हणाला होता की दादा ऐसा हम लोगों ने व्यवहार केला, तसा तो माझ्या एका बाजूने माझ्याकडे अनेक वेळेला मदत घ्यायला येत असतो, सो मी त्याला मदतही करतो। तो बोला दादा मैंने एक को पैसा दिया है, 5 करोड़ रुपए दिया है, वो सवेरे का शाम को देने वाला था, वो अभी तक मुझे दिया नहीं है और अभी ना बोल रहा है। तो मैंने उसको बोला दादा का पैसा है, आपको देना पड़ेगा। त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी वैभव बोलला ठीक है हम लोग बात करेंगे। दुसऱ्या दिवशी मुंबईला मी एका कामानिमित्त गेलो होतो, तिथे वैभव आणि वैभवची बायको मला भेटली आणि वैभवने त्याला फोन लावला आणि फोन लावून सांगितलं की दादाचा फोन आहे, तुम्ही दादाशी बोला। मी त्याच्याशी जे काय बोललो त्यातलं एक वाक्य आहे जे FIR मध्ये टाकलं गेलंय। मैंने वैभव को 5 घंटे के लिए पैसा दिया है, मुझे वो पैसा चाहिए, नहीं तो मैं घर आके उठा लूंगा। त्याची रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे, म्हणजे पोलिसांनी FIR बनवायची म्हणून बसवली आहे की रेकॉर्डिंग त्याच्या प्रूफवर बनवलं, त्याची रेकॉर्डिंग माझ्याकडे। मी त्यात असं म्हटलेलं आहे कि आपको पैसा देना पड़ेगा क्योंकि 5 घंटे के लिए मैंने पैसा सिर्फ दिया है, अगर आपने नहीं दिया तो मैंने आपके घर पे पैसा दिया, मैं आपके घर आके पैसा लेके जाऊंगा। हे असं रेकॉर्डिंग मध्ये आहे, ज्या पोलिसांचा रेकॉर्डिंग मध्ये पोलिसांनी उल्लेख केलाय। पण केस बनवायची होती माझ्यावर, कशाही कुठल्याही परिस्थितीत केस बनवायची होती, म्हणून त्याने मी घरी येऊन पैसे घेऊन जाईन की म्हटलंय, तिथे त्याने म्हटलेलं आहे मैं उठा के लेके जाऊंगा। का बनवली गेली ही खोटी केस? आम्ही जर एखादी तुम्ही माझ्यासारख्यावर एखादी केस करताय त्यावेळेला ती रेकॉर्डिंग नीट ऐकली पाहिजे किंवा तुम्ही काय लिहिलंय हे ऐकलं पाहिजे। तुमचे DCP 5 तास तिथे बसून होते ना केस बनवण्यासाठी आणि मी ज्या वेळेला मी स्वतः त्या मुलीला घेऊन पोलीस स्टेशनला आलो, मुळात त्या मुलीची FIR पहिली होणं गरजेचं आहे। मुळात ह्याची सगळ्याची पार्श्वभूमी अशी आहे की त्या मुलीला डांबून ठेवलंय, सो पोलिसांनी त्याच्याकडनं लक्ष काढलं आणि हा जो सोन्याचा व्यापारी आहे त्याच्या पाठी लागले। म्हणजे त्यांना असं झालं की अविनाश जाधव आता आमच्या ताब्यात भेटला, म्हणजे एखाद्याला आनंद वाटतो ना, हा कुठल्याही प्रकारे हा माझ्या ताब्यात मिळाला, तशा प्रकारे मी ताब्यात मिळाल्यासारखं हे माझ्याबरोबर वागायला लागले। 1 तारखेला हा प्रकरण घडला सकाळी 11-12 वाजता, बरोबर आहे।
माझ्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस ही 2 तारखेला दुपारनंतर करण्यात आली. याच्या तारीख वेळ काही लिहो. मला ज्या पत्रकारांनी फोन केलाय त्यांचे माझ्याकडे रेकॉर्डिंग्स आहेत. त्या पत्रकारांनी मला असं सांगितलं की तुमच्यावर गुन्हा रजिस्टर करायची प्रोसेस सुरू आहे. 2 तारखेला संध्याकाळपर्यंत माझ्यावर गुन्हा रजिस्टर झाला हेच मला माहित नव्हतं. म्हणजे घटना 1 तारखेची, 2 तारखेला दुपारपर्यंत काय करत होते पोलीस? कोणाच्या आदेशाची वाट पाहत होते माझ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी? दुसरं, माझ्याकडे मला घ्यायला म्हणजे ज्याने त्या मुलीला किडनॅप केलेला तो त्याच्या घरी रात्री झोपायला गेला, बरोबर आहे. ज्याने मला तिथे बोलवलं तो घरी झोपायला गेला. मी नारायण राणे साहेबांच्या प्रचाराला कोकणात गेलो. मला घ्यायला पोलीस कणकवलीला आली. सगळी कलमं बेलेबेलेत. मला त्यांनी त्यावेळेला पेपर फक्त नोटीस द्यायची होती. मला पोलीस घ्यायला कणकवलीपर्यंत आले. कोणाच्या दबावात कणकवलीपर्यंत मला पोलीस घ्यायला आले? माझ्याकडे आमच्या मनसेच्या एका पदाधिकाऱ्याची आणि तिथल्या स्थानिक पोलीस स्टेशनच्या एका PSIची रेकॉर्डिंग आहे. आणि त्या रेकॉर्डिंग मध्ये तो असं म्हणतोय की अविनाश दादा का खुद का पैसा आहे, अविनाश दादाचे स्वतःचे पैसे आहेत. जर पोलीस स्टेशनच्या बाकीच्या स्टाफला माहिती आहे पैसे अविनाश दादाचे स्वतःचे आहेत, मग अविनाश दादावर खंडणी कशी झाली? मला असं वाटतंय की हे प्रकरण जे आहे ते बनवलं गेलंय. मला जाणीवपूर्वक लटकवण्याचं काम या गुन्ह्यात केलं गेलेलं आहे. खंडणीसारखा खोटा गुन्हा दाखल करून माझी प्रतिमा डॅमेज करण्याचं काम या गुन्ह्यात केलं गेलेलं आहे. तुम्ही जर नीट बघाल तर मी अनेक अधिकाऱ्यांना ही FIR पाठवली. FIR मध्ये सगळ्यात मोठी जो धचं मा करायचा जो प्रकार आहे ना तो करून माझ्यावर FIR बसवण्यात आलेली आहे. मी मारलं, एक मुलगीला आतमध्ये ठेवलंय, अविनाश जाधव मारणारच. पण तुम्हाला अविनाश जाधवला लटकायचं होतं ना, तर अविनाश जाधव तिथे उभा होता तेव्हा लटकवायचा ना. दुसऱ्या दिवशी कोणाच्या आदेशाची वाट बघत राहिला गुन्हा नोंदवण्यासाठी? DCP 5 तास बसले होते माझ्यावर गुन्हा नोंदवण्यासाठी. मला असं वाटतं की DCP प्लॅनिंगच करून आला होता की आज अविनाश जाधवला घ्यायचं. मला माहिती आहे माझ्यावर याच्यावर नंतरही अनेक खोटे गुन्हे लोक दाखल करणार, पण माझी खरेपणा हा लोकांना मला दाखवून द्यायचा होता आणि म्हणून मी हे केला. माझ्याकडे फक्त DCP त्या हवालदारचाच त्या संबंधित अधिकाऱ्याचाच रेकॉर्डिंग नाहीये. माझ्याकडे 2-3 पोलिसांचे रेकॉर्डिंग आहेत की अविनाश जाधववर दाखल झालेला गुन्हा खोटा आहे आणि जर पोलिसांची इच्छा असेल तर त्यांनी ती मागवावी, मी द्यायला तयार आहे. माझं असं मत आहे कुठल्याही मेहनत करणाऱ्या मुलावर खोटे गुन्हे दाखल करून त्याचा करिअर खराब करू नका. तुमचे राजकीय गुरु जर तुमच्यावर असे दबाव टाकून जर गुन्हे दाखल करत असतील ना तर मला असं वाटतंय की हे योग्य नाही. कोणीही गरीब घरातला मुलगा असा राजकारणात येणार नाही आणि आल्यावर तुमच्यासारखे अधिकारी जर त्यांना उठवणार असतील ना तर हे योग्य नाही. माझा आरोप आहे की तिथल्या DCPनी हा माझ्यावर गुन्हा दाखल केला आणि तो DCPनी गुन्हा हा फक्त दबावात केलेला आहे आणि याच्या बाबतीत मी संबंधित वरिष्ठांकडे त्या DCPची तक्रारीचं पत्र देखील आज दिलेलं आहे. त्यांना जेव्हा हवंय तेव्हा मी पोलीस स्टेशनला यायला तयार आहे. त्यांना माझी जी काही चौकशी करायची आहे ती करा, पण माझ्यावर खंडणीचा खोटा जो गुन्हा दाखल केलाय त्याचा मी निषेध करतो. मुंबई पोलिसांवर आम्हाला गर्व आहे, पण असे जर काही अधिकारी असतील जे सुपाऱ्या वाजवत असतील तिथे बसून तर त्यांचाही आम्ही विरोध करणारच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्ते. मैं उस घटना के बारे में कुछ चीज़ें बताना चाहती हूँ. संजय जैन नामक एक व्यक्ति ने मेरे हस्बैंड से एक दिन का लोन कहकर पैसों की हेल्प मांगी थी, पैसों के लोन की हेल्प मांगी थी और कहा था कि मैं एक ही दिन में बाद में रिटर्न कर दूंगा. तो मेरे हस्बैंड ने भी बड़ी मुश्किल से सब जैसे पैसे इकट्ठा करके उनको वो एक दिन के लिए लोन कहकर उनकी हेल्प कर दी थी. लेकिन जब रिटर्न करने की बारी आई तो उन्होंने साफ मना कर दिया था. तो उस दिन मेरे हस्बैंड और मैं उनके ऑफिस उस चीज़ के लिए गए थे. उन्हीं के पैसे लेने के लिए गए थे वहाँ पे. लेकिन वहाँ पे संजय जैन तो थे ही नहीं, उनके भाई थे. उन्होंने सभी चीज़ों से मना कर दिया था और एक पॉइंट के बाद तो वो बहुत ही बदतमीजी से बात करने लगे थे, ऊंची आवाज़ें में बात करने लगे थे. और जब मैंने मेरे हस्बैंड को कहा कि यहाँ से जाते हैं अभी, तो उन्होंने बहुत ही बदतमीजी से और धमकी भरे चीज़ों से कहा कि यहाँ से अभी कोई नहीं जाएगा. उन्होंने सब दरवाजे लॉक कर दिए, नीचे भी जाली पे ताला लगा दिया था, सब चीज़ें जाने के द्वार हमारे बंद कर दिए थे. तो और वहाँ पे सब जेंट्स थे तो मैं डर गई थी. तो मैंने मेरे हस्बैंड को कहा कि आप प्लीज़ किसी की हेल्प लीजिए तो ही हमें यहाँ से बाहर जाने मिलेगा.
तो उन्होंने सर, उनके बहुत ही अच्छे मित्र है अविनाश यादव जी, उनको कॉल किया और उनकी हेल्प मांगी। तो अविनाश यादव जी ने भी फोन पे सुना कि वो व्यापारी बहुत ही बदतमीजी से बात कर रहा था और हमें वहां से जाने ही नहीं दे रहा था। तो उनके मार्गदर्शन से मेरे हस्बैंड ने पुलिस को फोन किया और फिर सब आए वहां पे। तो मैं वही कहना चाहती हूँ कि अविनाश यादव जी वहां पे हमारी हेल्प ही करने आए थे और उनके हेल्प के कारण ही हम वहां से बाहर निकल पाए, नहीं तो हम निकल ही नहीं पाते थे वहां से। तो ये जो बताया जा रहा है, इस पूरी घटना को कुछ अलग स्वरूप में बताया जा रहा है और अविनाश यादव जी और मेरे हस्बैंड को भी डिफेम किया जा रहा है। तो इस चीज़ के रिलेटेड और इस घटना से रिलेटेड मेरे हस्बैंड ने भी कंप्लेन की है कि हमको डिटेन किया गया था, बट इस चीज़ का एक्शन कुछ अभी तक दिखा नहीं है। तो मैं बस इतना ही कहना चाहती हूँ और मुझे होप है, यकीन है कि न्याय किया जाएगा।